विद्यार्थी मित्रांनो, मागच्या क्लासला निर्देशांक तयार करण्याच्या दोन पद्धती पाहिल्या होत्या, मुख्य दोन प्रकार. त्याच्यामध्ये पहिला प्रकार पाहिला होता आपण अभारित निर्देशांक, ज्यालाच आपण अनवेटेड इंडेक्स नंबर म्हणतो, आणि दुसरा जो प्रकार बघितला होता ज्याला आपण भारित निर्देशांक म्हणजेच वेटेड इंडेक्स नंबर. ठीक आहे, म्हणजेच अभारित म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भार नाही, म्हणजेच वेट नाही किंवा क्वांटिटीचा विचार केला जात नाही, अशा पद्धतीला अभारित पद्धत असं म्हणतात. आणि त्याचेसुद्धा आपण प्रकार पाहिले होते: स्थिर आधार पद्धती, शृंखला आधार पद्धती, समूह आधार पद्धती, सापेक्ष मूल्य सरासरी पद्धती. अशा प्रकारच्या अभारित निर्देशांकाचे 4 प्रकार पाहिले. आणि भारित म्हणजेच वेटेड इंडेक्स नंबरचे जवळपास 8 प्रकार आपण पाहिले, जसं लास्पियरची पद्धत असेल, त्याचप्रमाणे दोर्बिश बावलेची पद्धत असेल, पाश्चेची पद्धत, फिशरचा आदर्श पद्धती असेल, मार्शल व एजवरची पद्धत, त्याचप्रमाणे केली यांची पद्धत. तर अशा प्रकारे 8 पद्धती आपण भारित निर्देशांक काढण्याच्या 8 पद्धती, वेटेड इंडेक्स नंबर काढण्याच्या 8 पद्धती आपण पाहिल्या होत्या. ठीक आहे, आता त्याला थोडंसं एक्सप्लेन करत होतो. तर सगळ्यात अगोदर आपण बघितलं की अभारित निर्देशांकाच्या 4 मुख्य पद्धती आहेत. त्याच्यापैकी स्थिर आधार पद्धती, तर ते मागच्या क्लासला आपण पाहिलं होतं की अभारित निर्देशांक पद्धती म्हणजेच काय किंवा अनवेटेड इंडेक्स नंबर म्हणजेच काय. तर ज्यावेळेस निर्देशांक काढण्याकरिता फक्त प्राईसचा विचार केला जातो, त्याच्या भाराचा विचार केला जात नाही. ठीक आहे, भार किंवा क्वांटिटीचा विचार केला जात नाही, त्याच्या मात्रेचा किंवा त्याच्या वेटचा विचार केला जात नाही, अशा पद्धतीला अभारित निर्देशांक म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला पीच दाखवेल, प्राईसच दाखवेल, त्याच्यामध्ये क्यू दाखवणार नाही, क्वांटिटी दाखवणार नाही. तर ते जे फॉर्म्युले राहणार आहे तर पीपासूनच तयार होणारे फॉर्म्युले राहणार आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं लक्षात ठेवायचं. आणि भारित निर्देशांकामध्ये तुम्हाला वेटेड इंडेक्स नंबरमध्ये तुम्हाला पी आणि क्यू दोन्ही राहणार आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर आपण मागच्या क्लासला आपण अभारित निर्देशांकाचे 4 प्रकार पाहिले होते. तर त्याच्यामध्ये अभारित निर्देशांक पद्धतीचे 4 प्रकार कोणते कोणते आहेत: स्थिर आधार पद्धती, शृंखला आधार पद्धती, समूह आधार पद्धती आणि सापेक्ष मूल्य सरासरी पद्धती. तर पहिली जी मेथड आहे स्थिर आधार पद्धती. तर स्थिर आधार पद्धतीसुद्धा आपण पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये आधार वर्ष स्थिर ठेवून केवळ वर्तमान वर्ष बदलतात, अशा प्रकारचा विचार करून ज्या ज्या पद्धतीचा निर्माण करण्यात आलेला आहे त्या पद्धतीला आपण स्थिर आधार पद्धती, त्याचा फॉर्म्युला पण आपण पाहिलं होतं की P1 डिवायडेड बाय P0 इंटू 100 हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे चालू वर्षची किंमत भागीला आधार वर्षाची किंमत गुणिला 100, तेव्हा तुम्हाला इंडेक्स नंबर मिळेल. त्याच्यानंतर दुसरा प्रकार पाहिला होता शृंखला आधार पद्धती. त्याचासुद्धा विचार केला होता की आधार हा मागचा वर्ष राहणार आहे, म्हणजे आदला वर्ष. म्हणजे शृंखला आधार वर्षाचा जो आधार वर्ष हे सारखे बदलत असते, म्हणजे प्रत्येक वर्तमान वर्षासाठी मूल्याची तुलना त्याच्या मागील वर्षाच्या मूल्याशी केल्यामुळे, म्हणजे दरवर्षी आधार वर्ष बदलणारा असतो आणि आधार वर्ष हा गतवर्ष असतो. तर चालू वर्ष हा चालूच वर्ष असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आधार वर्ष हा बदलणारा असल्यामुळे ती एक शृंखला तयार होते, त्याच्यामुळे शृंखला आधार पद्धती असं म्हटलं जाते. फॉर्म्युला सेम आहे, म्हणजे जो P1 डिवायडेड बाय P0 इंटू 100 तोच फॉर्म्युला राहणार आहे. त्याच्यानंतर समूह पद्धती आपण ॲग्रिगेटिव्ह मेथडसुद्धा पाहिली. या पद्धतीचा आधार भिन्न वस्तूच्या किमतीची तसेच वर्तमान वर्षातील मूल्य म्हणजे वस्तूच्या किमतीची बेरीज केली जाते आणि वर्तमान वर्षाच्या किमतीच्या बेरजेस आधार वर्षातील किमतीच्या बेरजेने भाग देऊन आलेल्या भागाकारास 100ने गुणले जाते. प्राप्त अंक म्हणजे वर्तमान वर्षाचा निर्देशांक होय. ठीक आहे, तर याच्यामध्ये अनेक किमती आहेत, जसं एकापेक्षा जास्त किमती आहेत, एकापेक्षा जास्त वस्तू आहेत आणि त्यांची किंमत आहे. तर वर्तमान वर्षातील किंमत आणि आधार वर्षातील किंमत याची तुलना केली जाते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे सगळ्या किमतींची बेरीज, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला बघा, फॉर्म्युल्यामध्ये सांगितलेला आहे समेशन ऑफ, हा जो फॉर्म्युला टाकलेला आहे समेशन ऑफ P1 डिवायडेड बाय समेशन ऑफ P0 म्हणजेच चालू वर्षाचं एकत्रित प्राईस भागीला आधार वर्षाची एकत्रित प्राईस इंटू 100 हा फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्याचा यूज करून समूह पद्धतीने आपण इंडेक्स नंबर काढू शकतो. त्याच्यानंतर चौथी जी मेथड आहे अनवेटेड
जे इंडेक्स नंबरची जी मेथड आहे त्याच्यामधली चौथी मेथड सापेक्ष मूल्याची सरासरी पद्धती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिम्पल ॲव्हरेज ऑफ रिलेटिव्ह मेथड म्हणतो. त्यानुसार त्याचा जर फॉर्म्युला जर बघितला तर निर्देशांक आगणन करण्याकरिता खालील सूत्रांचा वापर केला जाते. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला आर काढायचा असतो. बघा, आर काढायचा आहे आणि आरची व्हॅल्यू P1 डिवायडेड बाय P0 इंटू 100 हा जो फॉर्म्युला होता, जो स्थिर आधार पद्धतीचा जो फॉर्म्युला होता तोच फॉर्म्युला घ्यायचा आहे. त्याच्यानुसार तुम्हाला आर काढायचा आहे आणि आर काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर इंडेक्स नंबर काढायचा आहे. ठीक आहे. आर म्हणजेच काय, ज्याला आपण प्राईस रिलेटिव्ह म्हणतो किंवा PR म्हणतो किंवा आर म्हणतो. ठीक आहे. तर प्राईस रिलेटिव्ह म्हणजेच सापेक्ष मूल्य म्हणू शकतो. तर सापेक्ष मूल्याची आपल्याला सरासरी पद्धतीने निर्देशांक काढायचा आहे. तर त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. याचं एक उदाहरण घेऊ, याला उदाहरण घेऊन समजून घेऊया. एक उदाहरण आहे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कॅल्क्युलेशन इन द इंडेक्स नंबर बाय सिम्पल ॲव्हरेज ऑफ रिलेटिव्ह मेथड. ठीक आहे. एक सिम्पल ॲव्हरेज रिलेटिव्ह मेथडनुसार तुम्हाला इंडेक्स नंबर काढायचा आहे. एक तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कमोडिटी दिलेली आहे, फूड असेल, क्लोथिंग असेल, फ्यूल असेल, हाऊस रेंट, मिसलेनियस अशा प्रकारची कमोडिटी दिलेली आहे आणि त्याच्या बेस इयरची प्राईस आणि करंट इयरची प्राईस दिलेली आहे. ठीक आहे. बेस इयर प्राईस, करंट इयर प्राईस हे दोन प्राईस दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला काढायचा आहे इंडेक्स नंबर. ठीक आहे. तर इंडेक्स नंबर काढताना सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. समेशन ऑफ इन ब्रॅकेट P1 डिवायडेड बाय P0 इंटू 100 आणि डिवायडेड बाय म्हणजे होल स्क्वेअर डिवायडेड बाय n हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात ठेवायचा आणि त्यानुसार तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. तर सोल्युशन बघा, आता सोल्युशन तुम्हाला सिम्पल ॲव्हरेज ऑफ रिलेटिव्ह मेथडनुसार तुम्हाला सोल्युशन करायचं आहे, इंडेक्स नंबर काढायचा आहे. तर सगळ्यात अगोदर मांडणी करताना अशा पद्धतीने मांडणी करायचं. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर सोल्युशन लिहिताना कॅल्क्युलेशन ऑफ इंडेक्स नंबर बाय सिम्पल ॲव्हरेज ऑफ रिलेटिव्ह मेथड आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये जी कमोडिटी आहे ते जशीच्या तशी कमोडिटी लिहायची. त्याच्यानंतर बेस इयरची प्राईससुद्धा जशीच्या तशी लिहायची आणि करंट इयरची प्राईससुद्धा जशीच्या तशी. म्हणजे जो तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममधलीच ही इन्फॉर्मेशन आहे, जशीच्या तशी इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जो बेस इयरचा जो प्राईस आहे तो बेस इयरचा प्राईस तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. हा P0 दिसत आहे इथे, हा बेस इयरचा प्राईस आहे आणि P1 जो आहे हा करंट इयरचा प्राईस आहे. का बरं? कारण की तुम्हाला आर काढायचा आहे. तर आर काढण्यासाठी आरचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला म्हणजे P1 डिवायडेड बाय P0 इंटू 100 हा आरचा फॉर्म्युला आहे. बघा, हा तुम्हाला जो दिसत आहे येलो सर्कलमध्ये जो मी तुम्हाला दाखवत आहे, शो करत आहे, तर हा जो फॉर्म्युला आहे P1 डिवायडेड बाय P0 इंटू 100 इज इक्वल आर. तर आरचा फॉर्म्युला जर तुम्ही काढले तर हा जो इंडेक्स नंबरचा जो तुमच्या सगळ्यात खाली दिसत आहे ना, इंडेक्स नंबरचा हा एक फॉर्म्युलाचा यूज करू शकता किंवा त्याचाच दुसरा भाग म्हणजे हा समेशन आर डिवायडेड बाय n किंवा समेशन हा फॉर्म्युला दिलेला आहे, फॉर्म्युला म्हणजेच आरची व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे समेशन आर डिवायडेड बाय n. दोन्ही फॉर्म्युल्याचा अर्थ हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला, ह्या दोन्ही फॉर्म्युल्याचा अर्थ एकच होतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर आता तुम्हाला या फॉर्म्युल्यानुसार काय काढायचं आहे, तुमच्या प्रॉब्लेममध्ये जी कमोडिटी दिली आहे ती कमोडिटी जशीच्या तशी लिहायची, बेस इयरची प्राईस जशीच्या तशी एकाखाली एक लिहून घ्यायची, करंट इयरची प्राईस अशा प्रकारची मांडणी करायची. ठीक आहे. आणि ही झाल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म्युला आहे आरचा फॉर्म्युला, हा आरचा फॉर्म्युला जसंचा तसं लिहायचा आहे आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, तर त्याच्यानंतर हा जो P1 डिवायडेड बाय P0 इंटू 100 हा जो फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला अमाऊंट भरायचे आहेत. तर याच्यामध्ये P1 म्हणजे चालू वर्षाची प्राईस आणि P0 म्हणजे बेस इयरची प्राईस. तर करंट इयरची प्राईस डिवायडेड बाय बेस इयरची प्राईस इंटू 100. तर करंट इयरची प्राईस आहे 1000 रुपये दिसत आहे आणि बेस इयरची प्राईस आहे 800 रुपये. तर त्याच्यामुळे 1000 डिवायडेड बाय 800 इंटू 100 म्हणजेच 1000 डिवायडेड बाय 800 इंटू 100 हा फॉर्म्युल्याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि कॅल्क्युलेशन काढून इज इक्वल 125 ही अमाऊंट निघते. कॅल्क्युलेटर घ्या आणि तुम्ही काढून बघा. त्याच्यानंतर क्लोथिंगचं करायचं. क्लोथिंगची जी करंट प्राईस आहे 1200, त्याच्यामुळे 1200 घेतले. त्याच्यानंतर बेस इयर प्राईस आहे 900 रुपये आणि त्याच्यानंतर इंटू 100
या पद्धतीने तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्यूलचं पण तसंच, करंट इयर डिवायडेड बाय काय म्हणू आपण त्याला, बेस इयर इंटू 100 तोच आहे. फ्यूलचं पण तसंच आहे. हाऊस रेंटचं पण तसंच अमाऊंट भरायचे आहेत तुम्हाला. करंट इयरची प्राईस डिवायडेड बाय बेस इयरची प्राईस इंटू 100. ठीक आहे. 700 भागिला 500 गुणिला 100. तर त्यानुसार मिसलेनियसची सुद्धा त्याचप्रमाणे हा जो तुम्हाला दिसत आहे, हा पूर्ण जो कॅल्क्युलेशन आहे हा या फॉर्म्युल्याचा कॅल्क्युलेशन आहे. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला अमाऊंट भरायची आहे, प्रत्येक वस्तूची अमाऊंट भरायची आहे या फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे. तर पूर्ण वस्तूंची अमाऊंट भरल्यानंतर तुम्हाला या सगळ्यांची टोटल करायची आहे. म्हणजे 125 अधिक 133.33 अधिक 150 पुन्हा प्लस करायचं 140 पुन्हा प्लस करायचं 114.28. ह्या सगळ्यांची टोटल केल्यानंतर तुम्हाला मिळेल समिशन आर. समिशन आर, मी समिशनचा अर्थ सांगितला आहे. समिशन म्हणजे एकत्रीकरण करणे, आरचं एकत्रित. हा पण आर आहे, हा पण आर आहे. म्हणजे हा कुणाचा आर आहे, हा फूडचा आर आहे. हा कुणाचा आर आहे, हा क्लोथिंगचा आर आहे. ठीक आहे. फ्यूलचं आर आहे, हाऊस रेंटचं आर आहे आणि मिसलेनियस. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हा जो फॉर्म्युला, हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम काय सांगत आहे की फूड म्हणजे अन्नधान्याची जी किंवा का म्हणू खाद्यपदार्थाची किंमत बेस इयरला 800 होती आणि करंट इयरला 1000 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लोथिंगचा जर विचार केला, क्लोथिंगचं पण तसंच आहे. क्लोथिंगची बेस इयरची प्राईस म्हणजेच कपड्यांची प्राईस 900 रुपये होती आणि करंट इयरला प्राईस ती झालेली आहे 1200 रुपये. फ्यूलचं पण तसंच आहे. इंधन 600 रुपयाचं इंधन 900 रुपये झालेलं आहे. हाऊस रेंटचं 500 रुपयाचं इंधन, हाऊस रेंट आहे 500 रुपयाचं, हाऊस रेंट आहे तो 700 रुपये झालेला आहे. आणि किरकोळ खर्च 700 रुपये होता तो 800 रुपये झालेला आहे. तर अशा पद्धतीने जे प्राईस आहे त्या प्राईसमध्ये बदल झालेला आहे, म्हणजे काहीतरी चेंज झालेला आहे. तर तो काय चेंज झाला आहे, तो चेंज वाढलेला आहे की कमी झालेला आहे, ग्रोथ झालेली आहे की डिक्रीज झालेला आहे, इन्क्रीज की डिक्रीज झालेला आहे, ते आपल्याला इंडेक्स नंबरच्या माध्यमातून शोधायचं आहे. तर इंडेक्स नंबर जो सिम्पल ॲव्हरेज ऑफ रिलेटिव्ह मेथड आहे त्यानुसार आपण याचं कॅल्क्युलेशन, याचा फॉर्म्युला, आरचा फॉर्म्युला टाकलं आणि आरचा फॉर्म्युला टाकल्यानंतर आपण त्यानुसार त्याची सगळी कॅल्क्युलेशन केलं आणि हा सगळं कॅल्क्युलेशन आहे. हा कॅल्क्युलेशन समजलं असेल, सोपं आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण प्रत्येक वस्तूच्या किमती भरल्या, चालू वर्षाच्या आणि पायाभूत वर्षाच्या म्हणजे बेस इयर अँड करंट इयरच्या प्राईस आपण याच्यामध्ये भरल्या आणि आरची व्हॅल्यू काढली. ही जी आहे 125, 133, 150, 140 ही जी प्राईस आहे ही आरची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आणि या सगळ्यांची टोटल म्हणजे समिशन आर. अशा पद्धतीने मांडणी करायची. आणि तुमचे जे कमोडिटी आहे ते किती आहेत, किती वस्तू आहेत, तर फूड आहे, क्लोथिंग आहे, फ्यूल आहे, हाऊस रेंट आणि मिसलेनियस. 1 2 3 4 5 वस्तू आहेत म्हणून एनची व्हॅल्यू 5 राहणार. एन इज इक्वल 5. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण काढलं एनची व्हॅल्यू 5 आणि समेशन आर म्हणजे ह्या सगळ्यांची टोटल 125 अधिक 133.33 150 या सगळ्यांची टोटल 662.61. ठीक आहे. आता त्याच्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये बसवायचं. फॉर्म्युला समेशन P1 डिवायडेड बाय P0 इंटू 100 डिवायडेड बाय एन. तर हा जो फॉर्म्युला आहे P1 डिवायडेड बाय, दिसत आहे, हा जो फॉर्म्युला आहे हाच फॉर्म्युला इथे मांडला आपण आणि याच्यामध्ये अमाऊंट भरल्या. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला, हा समेशन आहे, तर समेशन याला आर म्हटलेलं आहे, हाच समेशन आहे. ठीक आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इथे येणार 662.61 आणि एनची व्हॅल्यू 5 आहे. तर एन डिवायडेड बाय 5 केलं तर तुम्हाला इंडेक्स नंबर मिळून जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या मेथडनुसार तुम्हाला इंडेक्स नंबर काढता येईल. ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन क्लासमध्ये.